तर समाजाच्या हितासाठी स्वतःला पूर्णपणे झोकून न देणं किंवा अल्पस्वल्प योगदानातही हात आखडता घेणं हेच खरं अपयश. हे माझ्याप्रमाणेच तुझ्याही लक्षात येईल अशी आशा बाळगतो. आयुष्यामध्ये कोणत्याही क्षणी कुठलीही खेळी चुकीची ठरू शकते आणि बहुतेक वेळा तसंच घडतं. हेही माझ्याप्रमाणेच तुलाही कळेल. आणि तरी सुद्धा माणसं जगतात. ती परिस्थिती आणि त्यांच्या जगण्यातलं समाधान यांचा फारच थोडा अनन्य संबंध असतो. आपल्यापेक्षा सुखी वाटणाऱ्या कुणा नातलगाशी, माहितीतल्या किंवा नुसत्याच जेमतेम ओळखीच्या व्यक्तीशी आपण बहुतेक जण आपली तुलना करत असतो. पण त्याकडे जेव्हा आपण बारकाणे पाहू लागतो तेव्हा तो परिपूर्णतेचा केवळ आभास आहे याची जाणीव होते. आणि मग आपल्याकडे जे नाही त्यापेक्षा जे आहे त्याच्यातच आनंद मानायला आपण शिकतो. तुला आठवतंय 1999 साली दिल्लीतल्या त्या शानदार सोहळ्यात राष्ट्रपतींनी मला पद्मविभूषण बहाल केलं तेव्हा तू माझ्याबरोबर आला होतास. त्या पदकाकडे कमालीच्या अचंब्यानं बघत अतिशय अभिमानानं तू ते गळ्यात घातलंस आणि हे मी माझ्याकडे ठेवू असा अतिशय निरागस प्रश्न केलास. तुझ्या आजीनं आणि मी त्यावर तुला दिलेलं उत्तर आठवतंय? आम्ही तुला म्हणालो की अर्थातच ते पदक जितकं माझं तितकंच तुझंही आहे, पण माझे पुरस्कार निव्वळ जमा करण्यात तू समाधान मानू नयेस. आयुष्यभर तू करीत असलेल्या कामातून स्वतःसाठी पुरस्कार मिळवणं हेच तुझ्या पुढचं आव्हान असेल. शेवटी महत्त्वाचं काय तर दुसऱ्यावर प्रेम करण्याची हिंमत आपल्यामध्ये असेल, इतरांच्या आनंदात सहभागी होणे इतका खंबीरपणा असेल आणि सर्वांना सहजपणे पुरेल इतकी सुप्त समृद्धी आसमंतामध्ये आहे हे समजण्याचं शहाणपण आपल्यापाशी असेल तर आपण आपलं आयुष्य भरभरून जगलो असं म्हणता येईल. सिद्धार्थ, माझेही विचार तुला आणि देशामधल्या तुझ्या पिढीतल्या लाखो मुलांना मी अर्पण करतो. ते वाचल्यानंतर तुझ्या जगाला धीटपणे सामोरं जाण्याची आणि समिष्टांच्या कल्याणाकरिता तसंच देशाच्या हिताकरिता तू निवडलेल्या क्षेत्रामध्ये अथक परिश्रम करण्याची प्रेरणा तुला मिळेल अशी मला आशा आहे. एक लक्षात ठेव, त्यावेळी तुला जे पुरस्कार मिळतील तेच तुझ्या अर्थपूर्ण जगण्याबद्दलचे खरे पुरस्कार असतील. माझ्या अंतःकरणपूर्वक प्रेम आशीर्वादासहित तुझाच दादा. किती गोड.